तर या संदर्भात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी संतोष देशमुख यांच्या मुलीशी संवाद साधलेला आहे, पाहूयात। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हे आज CID ला शरण गेलेले आहेत। आपल्यावर यावर प्रतिक्रिया देण्यासाठी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आहे। मला तू सांग, वाल्मिक कराड आता जे मुख्य आरोपी होते ते पोलिसांना शरण गेलेले आहेत। आता समजा ते मुख्य आरोपी आहेत का नाही हे आम्हाला कोणालाच म्हणजे अद्यापही माहित नाहीये, पण आमची एकच मागणी आहे की यामागे जे मुख्य आहे त्याला तुम्ही लवकरात लवकर अटक करा, कारण की जी आज वेळ माझ्या कुटुंबावर आहे, आमच्या सगळ्यांवर आहे, की गावकऱ्यांवर आहे किंवा महाराष्ट्र आज हळहळतोय, हा प्रसंग नंतर घडू नये यामुळे आम्ही म्हणतो की जे मेन आहे त्याला तुम्ही लवकरात लवकर अटक करा। जे कोणी असेल त्याला तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या। त्यांनी अटक होण्यापूर्वी एक असं सांगितलंय की ते फक्त खंडणी प्रकरणातले आरोपी, त्यांच्यावर खंडणीचा आरोप आहे, मात्र खुनाशी त्यांचा काहीही संबंध नाही। या प्रकरणामध्ये राजकारण होतंय। तू कसं बघते या सगळ्या प्रकरणात? आता आमची तर म्हणजे एकच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जे ते आज सिलेंडर झाले ते म्हणजे ते त्यांचं बघून घेतील आणि आमची एकच मागणी आहे की म्हणजे ते जर असते ते पोलीस प्रशासनाकडे असतील, म्हणजे ते पोलीस प्रशासनाने पण त्यांची पुढील कारवाई करून जरी ते आरोपी असतील तरी त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय हा मिळालाच पाहिजे। आणि म्हणजे जे ते असतील किंवा नसतील ते CDR मध्ये निघेलच, म्हणजे CDR मध्ये जे कोणी निघतील किंवा आज जे आरोपी अटक झालेले आहेत किंवा जे फरार आहेत त्यांना पण सगळ्यांना हा अटक करून जे राहिलेले आणि जे बाकीचे CDR मध्ये आणखीन कोणाचे नावे निघतील त्यांना तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या। इतर आरोपी पण आणखी अटक होणं बाकी आहे। हा म्हणजे पोलीस प्रशासन इतक्या दिवस म्हणजे आज 22 दिवस झाले, म्हणजे त्यांनी लवकरात लवकर कारवाई करून किंवा त्यांच्या आणखीन पोलीस प्रशासन जे आहे त्यांनी म्हणजे जास्त म्हणजे ते तर त्यांच्या पद्धतीने मेहनत करतातच, पण आम्हाला एकच विनंती आहे की जे तुमचं चालू आहे ते तुम्ही लवकरात लवकर करून आरोपींना अटक करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। या प्रकरणाला 21 दिवस उलटले तरी आणखी इतर आरोपींना अटक झाली नाही। आज वाल्मिक कराड जरी पोलिसांना शरण गेले असले तरी इतर आरोपींना लवकरात लवकर अटक करून वडिलांना न्याय द्या अशी माफक अपेक्षा वैभवी देशमुख यांनी केली आहे। ज्ञानेश्वर पतंगे, G24 तास, मस्साजोग, बीड।